गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष, नवीन सुरुवात. आता गुढीपाडवा म्हटलं की मराठमोळा लुक तर हवाच. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सिंपल आणि साधा मराठमोळा लुक कसा करायचा. वेलकम बॅक टू देसी विदेसी हॅक्स एपिसोड नंबर 5. गुढीपाडव्याला पारंपरिक लुक हा खूपच भारी दिसतो. आता पारंपरिक लुक म्हटलं की साडी ही हमखास आलीच. यासाठी ब्राईट रंगाची सिल्क किंवा पैठणी साडी तुम्ही निवडू शकता. आता यातही रंग कोणते निवडायचे, जसं की पिवळा, हिरवा किंवा केशरी पैठणी साडी असेल तर लुक अजूनच रॉयल दिसतो. आता मी नेसली आहे ब्लू कलरची चंद्रकोरची साडी. खूपच सुंदर रंग आहे आणि तुमचा लुक या साडीमध्ये खूपच खुलून येईल. आता साडीवर ब्लाऊज कसा निवडायचा. ब्लाऊज थोडा एलिगंटच ठेवा. पफ स्लीव्स किंवा एल्बो स्लीव्स किंवा साधा गोल नेकही खूप छान दिसतो. आता मी घातलाय तसंच तुम्ही स्लीवलेस ब्लाऊजही ट्राय करू शकता. आता हेअरस्टाईल कशी निवडायची, तर तुम्ही केसांसाठी नीट बन किंवा सॉफ्ट कट्स देखील ट्राय करू शकता. आणि गजरा मस्ट. गजरा नसेल तर तुमचा पारंपरिक लुक हा अपूर्ण आहे. आता मी ओपन हेअरस्टाईल ठेवली, तर तुम्हीही तुमच्या आवडीनुसार ओपन हेअरस्टाईलही करू शकता. ज्वेलरी शिवाय तुमचा कोणताही ट्रेडिशनल लुक हा इनकम्प्लीट आहे. आता ज्वेलरी कशी निवडावी, तर नाजूक अशी नथ, चंद्रकोर बिंदी, ठुशी, मोत्यांचे तोडे आणि तुमच्या साडीवर मॅच होतील असे इयरिंग्स. जर तुम्हालाही माझ्यासारखं मिनिमल ज्वेलरी घालायला आवडत असेल तर मराठमोळ्या लुकसाठी या ज्वेलरीज तुमच्यासाठी परफेक्ट आहेत. आता सगळ्यात मेन म्हणजे मेकअप. जर तुमची साडी माझ्यासारखी थोडी हेवी किंवा काटापदराची असेल तर तुमचा मेकअप हा नेहमी नॅचरल आणि ग्लोईंग ठेवा. यासाठी काजळ, थोडा हायलायटर आणि जरा ब्राईट रंगाची लिपस्टिक निवडा. मला ब्राऊन शेड आवडतो म्हणून मी ब्राऊन रंगाची लिपस्टिक लावली आहे. या व्यतिरिक्त तुम्ही रेड किंवा पिंक शेडची अशी ब्राईट लिपस्टिक सुद्धा वापरू शकता. सो अशा प्रकारे तुमचा मराठमोळा आणि साधा सिंपल लुक रेडी आहे. तर हा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच फॅशन हॅकसाठी मज्जा पिंकला नक्की फॉलो करा.